जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. डेक्कन मोटर्स, आम्ही 14 वर्षांच्या सेवापूर्तीनंतर टॅक्सी परमिट, नवीन कारसाठी 0% व्याजदर ही योजना घेऊन येत आहोत. नवीन कार खरेदीसाठी 15 लाखापर्यंत लोन मिळवा. कमीत कमी व्याजदर आणि 4 दिवसात कर्ज प्रकरण पूर्ण. कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट. 14 वर्षांचा विश्वास, 2000पेक्षा जास्त समाधानकारक ग्राहक. तुमच्या स्वप्नातील कार आजच खरेदी करा आणि जीवनाचा वेग वाढवा. डेक्कन मोटर्स. संपर्क 9764602777 आणि 9764814777. बिगवड येथे 17 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 3:30 ते 4 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. 21 वर्षीय तरुणी तिच्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून लग्नाची खरेदी करून घरी परतत असताना जहीर हारून शेख आणि आयान हारून शेख या 2 तरुणांनी त्यांना अडवलं. त्यांनी आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली, आईच्या प्रतिकारावर काठीने मारहाणही केली आणि तरुणीला जबरदस्तीने 4चाकी वाहनामध्ये बसवून पलायन केले. या घटनेमुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले. त्यांनी पुणे सोलापूर महामार्ग रोखून धरला, टायर जाळले आणि भिगवण शहर बंद पाडले. भिगवण पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. त्यानंतर पोलिसांनी त्वरित अपहरणाचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी 6 पथके तैनात केली. जिल्हाभर नाकाबंदी लावली, चेक पॉइंट्स उभारले आणि सीसीटीव्ही फुटेज तपास सुरू केला. मात्र या प्रकरणाला नाट्यमय वळण आले असून तरुणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ती स्पष्टपणे सांगते की माझे अपहरण झालेले नाही, मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत निघून आले आहे. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. माझ्यावर कोणतीही जबरदस्ती किंवा दबाव नव्हता. मी सुरक्षित आहे. त्यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे. तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली. माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही. तर राजकीय माणसांनी डोळे, त्यांच्यासारख्या राजकीय लोकांनी डोळ्या बाजून घेऊन नये आणि मी माझ्या मर्जीने आले. मात्र भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी तरुणीचा व्हिडिओ जबरदस्तीने बनवलेला असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते लोकेशन लपवण्यासाठी ॲप वापरले गेले असून हा दबावाखालील व्हिडिओ आहे. ते म्हणतात की हे खरे अपहरण असून इंदापूर तालुक्यात असे 25 मुलींचे प्रकार झाले आहेत. त्यांनी जनाक्रोश मोर्चा काढला आणि पोलिसांवर दबाव टाकला. या प्रकरणाचा सध्या पोलीस तपास सुरू आहे. तरुणी स्वेच्छेने गेल्याचे सांगत असल्यानं हे प्रकरण अपहरण की प्रेम प्रकरणातून घर सोडणे यावर चर्चा आहे. अधिकृत अपडेट येईपर्यंत पूर्ण स्पष्टता येणार नाही. तुम्हाला रोजच्या आयुष्यात थकवा, कमजोरी, आजारांचा त्रास जाणवतोय का? मग मोरिंगा घ्याच. मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या पानांची 3 वेळा भावना देऊन तयार केलेली पावडर. कोणतंही केमिकल नाही, फक्त सेंद्रिय खत आणि कीटकनाशकांचा नैसर्गिक वापर करून बनवलेलं सुपरफूड. फक्त 1 चमचा रोज घ्या आणि पहा चमत्कार. रोगप्रतिकार शक्ती वाढेल, डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होईल, शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील, ऊर्जा आणि ताजेतवानेपणा वाढेल, पचनक्रिया सुधारेल, हाडे दात मजबूत होतील, रक्त शुद्ध होईल, हृदय आणि मेंदूचे आरोग्य उंचावेल, थायरॉइड, सूज, सांधेदुखी दूर होईल आणि अनेक आजारांपासून नैसर्गिक संरक्षण मिळेल. आजच ऑर्डर करा आणि स्वतःला निरोगी ठेवा. संपर्क 9096091656.